नंतर हो हो श्री गुरुदेव दत्त। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यविमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ध्यायेत श्रीमन्तराजं गुरुवरमतुलं श्यामलं भव्यभालं गम्भीरं कुङ्कुमाढ्यं सितशुभवसनं मुक्तकेशं परेशं शान्तं व्याघ्राजिनस्तं करधुतवरसद्बोधदण्डं महान्तं मुक्तारुद्राक्षहारं सरसिजनयनं दिव्यगात्रं पवित्रं। श्री गुरुदेव अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज श्री सद्गुरु पंतराज महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। नमस्कार। श्री पंत बोधपीठाच्या श्रींची पत्रे वाचन या कार्यक्रमात आज आपण 33व्या आठवड्यात शनिवारच्या सत्रात सहभागी झालेलो आहोत। आजच्या आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण भजन सेवेने करणार आहोत। मी श्री बबन कदम दादांना विनंती करतो की त्यांनी भजन सेवेस सुरुवात करावी। श्री गुरुदेव दत्त। तुम्ही या जगती जगद्गुरुवरा बालावधूता पहा, साक्षीत्वाशी गुणनिवृत्ती सकला ताकोनिया की रहा। आत्मानंद निमग्न होऊन डुला, ऐसेची बोधितसे तो हा सद्गुरु दत्त कर्दळी पुरी पंतस्वरूपी वसे, पंतस्वरूपी वसे। श्री गुरुदेव दत्त। शिव शिव निजानंद भोगी, शिव शिव निजानंद भोगी, सद्गुरु बालमुकुंद योगी, सद्गुरु बालमुकुंद योगी, सद्गुरु बालमुकुंद योगी। शिव शिव निजानंद भोगी, शिव शिव निजानंद भोगी,
सद्गुरु बालमुकुंद योगी, सद्गुरु बालमुकुंद योगी, सद्गुरु बालमुकुंद योगी। नारायण नारायण मंत्र सदा उच्चारी, नारायण नारायण मंत्र सदा उच्चारी, आत्मपरायण सज्जन रंजन, आत्मपरायण सज्जन रंजन, त्रिभुवन संचारी, त्रिभुवन संचारी, शिव शिव निजानंद योगी, शिव शिव निजानंद भोगी, शिव शिव निजानंद भोगी, सद्गुरु बाल मुकुंद योगी, सद्गुरु बाल मुकुंद योगी, शिव शिव निजानंद भोगी, शिव शिव निजानंद भोगी, शिव शिव निजानंद भोगी। काषायांबर दंडकमंडलु, काषायांबर दंडकमंडलु, स्फटिकाक्षमाळा, स्फटिकाक्षमाळा, शोभती पायी हेम पादुका, शोभती पायी हेम पादुका, संगेश्वान मेळा, संगेश्वान मेळा, शिव शिव निजानंद भोगी, शिव शिव निजानंद भोगी, सद्गुरु बालमुकुंद योगी, सद्गुरु बालमुकुंद योगी, सद्गुरु बालमुकुंद योगी। अलख निरंजन बाल दिगंबर, अलख निरंजन बाल दिगंबर, ब्रह्मानंद राशि, ब्रह्मानंद राशि, भक्त काम कल्प तरुहार, भक्त काम कल्प तरुहार, दत्त हृदय वाशी, दत्त हृदय वाशी, शिव शिव निजानंद भोगी, शिव शिव निजानंद भोगी, सद्गुरु बालमुकुंद योगी, सद्गुरु बालमुकुंद योगी, सद्गुरु बालमुकुंद योगी, बालमुकुंद योगी। श्री गुरुदेव दत्त। विश्वनाथ, धन्यवाद, धन्यवाद बबन दादा, खूप छान भजन सेवा सादर केली, खूप छान. आता मी बाळासाहेब कसाळे आबांना विनंती करतो की त्यांनी भजन सेवा सादर करावी. हॅलो. हा हा, नाही म्हटलं माझा काही पिंड भजनाचा नाही आहे, पण म्हणतो. चालेल. ऐकू येत नाही? येते, हो येते. येते, हो येते, सुरू करा. बबनराव काहीतरी खून करायलेत मला म्हणून. अनम्यूट बाबा, करा. हा, पिंड कोणाचा, भजनाचा पिंड कोणाचा आहे? महाराजच सगळं भजन शिकवतात. होय होय. त्यांची स्फूर्ती असेल तरच होईल, नाही तर होणारच नाही. श्री गुरुदेव दत्त. दत्त. सद्गुरु कृपे, कृपे ब्राह्मण होता, सद्गुरु कृपे, कृपे ब्राह्मण होता, संध्या केली ऐका, संध्या केली ऐका,
संध्या केली ऐका, संध्या केली ऐका, मनाचा लय करुनी स्वयं ब्रह्म झालो निकानिका. मनाचा लय करुनी स्वयं ब्रह्म झालो निकानिका. प्रकृती रात्र पुरुष दिवस खूण मनी आणा. उभय संधी साधुनी प्रात संध्या केली जाणा. ज्ञान सूर्या अर्धे दिधली स्मरुणी गुरु चरणा. त्रिविध ताप उल्लंघून झालो विधुर जन्म मरणा. त्रिविध ताप उल्लंघून झालो विधुर जन्म मरणा. ओ सद्गुरु कृपे कृपे ब्राह्मण होता. संध्या केली ऐका, संध्या केली ऐका, मनाचा लय करुणी मनाचा लय करुणी स्वयं ब्रह्म झालो निकानिका. अहम जीवात्मा सोहम परमात्मा पहा माया खेळ. अहम सोहम अस्मी संधी माध्यान काळ. आत्मभ्रांती छाया जाता, आत्मभ्रांती छाया जाता, ब्रह्मची केवळ. जीव शिव माया अर्धे अटला, त्रिपुटी गोंधळ. जीव शिव माया अर्धे अटला, त्रिपुटी गोंधळ. ओम सद्गुरु कृपे कृपे ब्राह्मण होता. संध्या केली ऐका, संध्या केली ऐका, मनाचा लय करुणी स्वयं ब्रह्म झालो निकानिका. मनाचा लय करुणी स्वयं ब्रह्म झालो निकानिका. सायं संध्या समाधी स्थिती कशी वर्णू आता. सायं संध्या समाधी स्थिती कशी वर्णू आता. संदेहची गेला कैचे संधे, संध्येची वार्ता. संदेहची गेला कैचे संधे, संध्येची वार्ता. सच्चिदानंद अर्ध्य दाने ध्येय न ध्याता. सच्चिदानंद अर्ध्य दाने ध्येय न ध्याता. आपणाते विसरण हेची ध्यान प्रिय दत्ता. आपणाते विसरण हेची ध्यान प्रिय दत्ता. ओ
सद्गुरु कृपे कृपे ब्राह्मण होता. संध्या केली ऐका, संध्या केली ऐका, मनाचा लय करुणी स्वयं ब्रह्म झालो नेकनेका. मनाचा लय करुणी स्वयं ब्रह्म झालो नेकनेका. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद आबा, खूप छान भजन सेवा सादर केलीत. आता मी सुधीर दादांना विनंती करतो की त्यांनी भजन सेवेला सुरुवात करावी. श्री गुरुदेव दत्त. दत्तात्रय महायोगी योगीश मुनी. पद क्रमांक 5. महानाथ अवधूत नरहरी, महानाथ अवधूत नरहरी, पुराण प्रभु ईश्वरा, पुराण प्रभु ईश्वरा. दत्तात्रय महायोगी योगीश मुनी दिगंबरा. दत्तात्रय महायोगी योगीश मुनी दिगंबरा. दत्तात्रय महायोगी योगीश मुनी दिगंबरा. महानाथ अवधूत नरहरी, महानाथ अवधूत नरहरी, पुराण प्रभु ईश्वरा, पुराण प्रभु ईश्वरा. दत्तात्रय महायोगी योगीश मुनी दिगंबरा. दत्तात्रय महायोगी योगीश मुनी दिगंबरा. भूत साक्षी प्रभूती भूता, भूत साक्षी प्रभूती भूता, परम गति दाता, दाता परम गति दाता. भूत साक्षी प्रभूती भूता, परम गति दाता. भूत कारणा भूता भावा, भूत कारणा भूता भावा, भूत संगरहिता, भूत संगरहिता. सर्वभूत संताप नाशना, सर्वभूत संताप नाशना. पावे भूतनाथा,
पावे भूतनाथ दत्तात्रय महायोगी महानाथ अवधूत नरहरी महानाथ अवधूत नरहरी पुराण प्रभु ईश्वरा दत्तात्रय महायोगी योगीश मुनी दिगंबरा दत्तात्रय महायोगी योगीश मुनी दिगंबरा दत्तात्रय महायोगी योगीश मुनी दिगंबरा चिदंबरा चिद्विलास चिदाकाश चिदायना चिदंबरा चिद्विलास चिदाकाश चिदायना चिदानंद चैतन्य चिदात्मा चिदानंद चैतन्य चिदात्मा चिन्मय लोचना चिन्मय लोचना अचेता चेतना धारा अचेता चेतना धारा हरि चिंता चिद्घना हरि चिंता चिद्घना महानाथ अवधूत नरहरि महानाथ अवधूत नरहरि पुराण प्रभु ईश्वरा पुराण प्रभु ईश्वरा दत्तात्रय महायोगी योगीश मुनि दिगंबरा दत्तात्रय महायोगी योगीश मुनि दिगंबरा दत्तात्रय महायोगी योगीश मुनि दिगंबरा योगींद्रा योगीशा योग्या योग्य ज्ञान पाला योगींद्रा योगीशा योग्या योग्य ज्ञान पाला योगी भोगी योग प्रकाशा योगी भोगी योग प्रकाशा योग माया दिला योग माया दिला योगाधीशा दर्शन योग योगाधीशा योगाधीशा दर्शन योग देही दत्त बाळा योगाधीशा दर्शन योग देही दत्त बाळा महानाथ महानाथ अवधूत नरहरी महानाथ
अवधूत नरहरी पुराण प्रभु ईश्वरा दत्तात्रय महायोगी योगीश मुनी दिगंबरा दत्तात्रय महायोगी योगीश मुनी दिगंबरा महानाथ अवधूत नरहरी महानाथ अवधूत नरहरी पुराण प्रभु ईश्वरा पुराण प्रभु ईश्वरा दत्तात्रय महायोगी योगीश मुनी दिगंबरा दत्तात्रय महायोगी दत्तात्रय महायोगी दत्तात्रय महायोगी योगीश मुनी दिगंबरा श्री गुरुदेव दत्त अवधूत. धन्यवाद सुजित दादा, खूप छान भजन सेवा सादर केली. अवधूत दादा एक 5 मिनिटांमध्ये जॉईन होणार आहेत, तर मग एक पद मी म्हणतो. पद क्रमांक 629. गुरु प्रेम लहरी येताती वरी वरी, गुरु प्रेम लहरी येताती वरी वरी, गुरु भक्ती थोरी त्रिजगामाची, गुरु भक्ती थोरी त्रिजगामाची, गुरु प्रेम लहरी येताती वरी वरी, गुरु प्रेम लहरी येताती वरी वरी. नाही सेवा काही निज शांती दिधली, नाही सेवा काही निज शांती दिधली, पराही परतली वर्णिता कृपा, पराही परतली वर्णिता कृपा, गुरु प्रेम लहरी येताती वरी वरी, गुरु प्रेम लहरी येताती वरी वरी, गुरु भक्ती थोरी त्रिजगामाची, गुरु भक्ती थोरी त्रिजगामाची, गुरु प्रेम लहरी येताती वरी वरी. एक भान नाही दुजे स्मरण कैचे, एक भान नाही दुजे स्मरण कैचे, अद्वैत वस्तूंचे हसणे सहज, अद्वैत वस्तूंचे हसणे सहज, गुरु प्रेम लहरी येताती वरी वरी, गुरु प्रेम लहरी येताती वरी वरी, गुरु भक्ती थोरी त्रिजगामाची, गुरु भक्ती थोरी त्रिजगामाची, गुरु प्रेम लहरी
येताती बरी बरी. प्रेमानंद सोहाळे नित्य दत्ता घरी. प्रेमानंद सोहाळे नित्य दत्ता घरी. जीवन मुक्ती नवरी वारी डोळे. जीवन मुक्ती नवरी वारी डोळे. गुरु प्रेम लहरी येताती बरी बरी. गुरु प्रेम लहरी येताती बरी बरी. गुरु भक्ती थोरी त्रिजगा माझी. गुरु भक्ती थोरी त्रिजगा माझी. गुरु प्रेम लहरी येताती बरी बरी. गुरु प्रेम लहरी येताती बरी बरी. गुरु प्रेम लहरी येताती बरी बरी. श्री गुरुदेव दत्त. अवधूत दादा तुम्ही जॉईन केलात का? आता आपण आपल्या आजच्या पत्र वाचनाकडे वळूया. आजचं पत्र हे पत्र क्रमांक 190 श्री अवधूत जाधव आपल्या समोर सादर करणार आहेत. त्यांना विनंती करतो मी त्यांनी ती सुरुवात करावी. हॅलो. हो सुरू करा. हा सुरू करू. हो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु पंतराज महाराज. श्री गुरुदेव दत्तावधूत. पत्र क्रमांक 190. रघप्पा अण्णा रगशेट्टी. श्री समर्थ. श्री सकल गुण संपन्न निर्गुण परिपूर्ण रघप्पा अण्णा रगशेट्टी मुक्काम दड्डी यांच्या चरण सेवेसी श्री दासांची शरणागती विनंती ज्ञापना आगायत तारीख 24 ऑक्टोबर पावेतो. सहजानंद गुरुवर्याचे चरण कमल स्मरणी सहज सुखरूप असो. आपल्याकडून पत्र आलेपासून साहजिकच वृत्तीस भरते आले, तर याच प्रकारे पत्र चंद्रोदयाने दास चकोर तृप्त करीत असावे. आपण सांगितल्याप्रमाणे श्री कल्लप्पा यांचे दर्शन घेतले. सद्गुरूची पूर्ण कृपा संपादिली आहे. वृत्ती फारच सपाई आहे. जीवनमुक्त ही संज्ञाही साहून अंतर्मौन ब्रह्मी स्थिरावले. दिवसातून 1-2दा दर्शनात जात असतो. इकडे येताना दर्शन घडले नाही. असो, या बालकावर पूर्ण प्रेमा राहावा. केव्हाही सेवेस हजर आहे. येथे काही मुमुक्षजन आहेत, त्यांना सावरणे अवश्य आहे. तर अगत्य कोणी येणार बरोबर आपले जवळचे निरालंब उपनिषद नावाचा ग्रंथ पाठविणे. आठवड्यात परत करीतो. जरी दूर आहे तरी मत्स्य स्मरणाने पाळन होत असावे. कळावे बहुत काही लिहिणे. लोभ वृत्तिगत व्हावा ही विनंती. शरणार्थी आपला बेळगावस्त दत्तू. श्री रघप्पांना रगशेट्टी हे दड्डी येथील लिंगायत सद्गृहस्थ होते. त्यांना वेदांताची फार आवड असावी. तसेच वेदांत विषयक ग्रंथ त्यांच्याकडे असावे. श्री पंत महाराजांनी त्यांच्याकडे निरालंब उपनिषद नावाचा ग्रंथ अभ्यासासाठी काही दिवसाकरिता मागवला होता. तेच पंत दड्डी येथे गेले असता त्यांचे व रघप्पांचे वेदांत विषयी बोलणे होत होते. त्यांनी पंतांना कल्लप्पांची भेट घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे पंतांनी बेळगाव येथे कल्लप्पांची भेट घेतली. त्यांचा फारच फायदा पंतांना झाला असे श्री पंतांनी राघप्पांना पत्राने कळविले. राघप्पा हे पंतांपेक्षा ज्येष्ठ असावेत असे वाटते. तसेच पंतांनी धुळप्पा आप्पा रगशेट्टी यांनाही पत्र लिहिले व त्यांना विविध सूचना करत उपदेश दिला आहे व राघप्पांचे मार्गदर्शन घेण्यास सांगितले आहे. तर पत्र सुरू करू. रघप्पा शेट्टी यांचा श्री फार आदर करत होते.
हे पत्राच्या सुरुवातीवरूनच कळते. सकल गुणसंपन्न म्हणजे सर्व चांगले गुण ज्यांचे ठिकाणी आहे असा सकल गुण. या संदर्भात पद क्रमांक 381 पहा. सकल कल्याण गुण विशिष्ट प्रभू परमश्रित वत्सला माया मायाप्त ज्ञानहीन विवेकी नेन तव मी निज रूपाला वाहसी योग क्षेम निज भक्तांचा मातृवत दासा पोशिशी बाळा बाला उधूत भक्ताभिमानी प्रेमास्तव दत्त सदा भुकेला. ते सर्व गुण संपन्न असून देखील निर्गुणाशी एकरूप झाले आहेत, म्हणजे दोन्ही गुणांनी परिपूर्ण आहेत. ते पंतांपेक्षा ज्येष्ठ होते त्यांच्या चरणसेवेसी या वाक्यावरून कळते. येथे पंतांनी त्यांना फारच थोरपणा दिला आहे. ते स्वतःला फार लहान म्हणून घेतात. त्यांना वडिलकीचा मान देऊन विनयाने सांगतात, आज दिनांक 24 ऑक्टोबर पर्यंत क्षेमकुशल आहेत. क्षेमकुशल कसे आहेत तर बाळप्पांच्या चरण कमलांचे स्मरण करीत सुखरूप आहोत. या संदर्भात पद क्रमांक 1543 उत्तम उदाहरण आहे. गुरुपद कमली भृंग मी झालो आपल्या स्वरूपी सहज निमलो माया कल्पित मिथ्या सर्व द्वैत स्वरूपी कदा न झालो आहे तैसे आहे सर्व आहे नाहीसी मीन शिवलो जीव शिव जग माझा विलास माझे ठाई मीची रमलो दत्तावधूत बाल मुकुंद दत्तपदी सहज रमलो. तुमचे पत्र मिळाले वृत्तीला प्रेमाचे भरते आले. येथे पत्राला चंद्रोदयाची उपमा दिली आहे, तर स्वतःला चकोर पक्षी म्हणले आहे. ज्याप्रमाणे चंद्राच्या शीतल चांदण्याने चकोर पक्षी तृप्त होतो, त्याचप्रमाणे पत्र लिहून मला संतुष्ट करीत राहावे. राघप्पांचे सांगण्यानुसार पंतांनी कल्लप्पांची भेट घेतली असल्याचे कळविले आहे. येथे कल्लप्पांविषयी थोडे जाणून घेऊ. कल्लप्पा जंगल खात्यात नोकरीस होते. ते मोठे सिद्धांती योगी असून त्यांच्या स्थानाला बनबुवाचा मठ म्हणत. श्रीपंत दररोज कल्लप्पांच्या भेटीस जात होते व त्यांच्याशी चर्चा करीत. कल्लप्पा प्रपंची असूनही आत्मानुभवी होते. त्यांचे सिद्धांत सनसनीत असत. कल्लप्पा संबंधी महाराजांनी पुष्प 8 मध्ये पुढील उल्लेख केला आहे. कल्लप्पा तसाच बाळासारखा असता बिलकुल दुसऱ्याहून निराळा दिसत नव्हता. दुसऱ्यासारखाच अंतर्शुद्ध अखंड आत्मनिष्ठ होते, म्हणून त्यांचे सिद्धांत सनसनीत असत. त्यांचे संगतीचा लाभ श्रींना आत्मानुभवास बळकटी आणण्याकरिता झाला. कल्लप्पांच्या रूपाने बालावधूतच आपणास मार्ग दाखविण्याकरिता आले आहेत, अशी त्यांची भावना होती. भक्तलापमध्ये पंतांनी कल्लप्पांसंबंधी पुढील उद्गार काढले आहे. तूच कल्लेश्वर रूपाने भेटून शब्दखंडन मी पण हा तारक साक्षात्कार सिद्धांत बोध करून काहीसे स्मरण देऊन तूच योगानंद खविले. पंतांना कल्लप्पांचा सुमारे 2 वर्ष सहवास लाभला. याला पंतांनी कल्लेश्वर युग म्हटले आहे. ते जीवनमुक्त आहेतच. अंतकरणात कोणतीही चलबिचल नाही. अंतकरणात ब्रह्मविचार स्थिरावला आहे. पंतांच्या कल्लप्पांच्या दर्शनासाठी तसेच त्यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी दररोज जात होते. पंतांनी रगशिट्टी समोर स्वतःला बालक म्हणवले. इतके श्री विनयशील होते. येथे काही मोक्षेच्छा असणारे लोक आहेत. त्यांना शांत करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी निरालंब उपनिषद नावाचा ग्रंथ मागविला होता. येथे या ग्रंथाबद्दल थोडी माहिती घेऊ. निरालंब उपनिषद या उपनिषदांचा विषय ब्रह्मविद्या हाच आहे. निर्गुण निराकार परब्रह्मच सगुण साकार होऊन भक्तवत्सल सद्गुरूच्या रूपाने प्रगटून मुमुक्षु आणि जिज्ञासूंनी जे जे जाणले पाहिजे त्याविषयी प्रश्न उपस्थित करून त्यांचे उत्तरे दिली आहेत आणि मोलाचे मार्मिक मार्गदर्शन केले आहे. संदर्भ श्री सुधीर वैद्य यांचे या ग्रंथावरील मराठीत भाषांतर लिखाणातून. अधिक माहितीसाठी त्यांनी लिहिलेले निरालंब उपनिषद ही श्री पंत महाराजांच्या बोध प्रकाशातून मराठी भाषांतर हा ग्रंथ पाहावा. जरी तुमचेपासून दूर असलो तरी कासव ज्याप्रमाणे आपल्या पिलांचे स्मरणाने पालन करते त्याप्रमाणे स्मरणाने पालन होत असावे. आपली लोभ प्रीती अशीच सहज वाढत जावी ही विनंती. आपला बेळगावस्त दत्तू. शेवटच्या दत्तू या शब्दावरून श्री रगप्पा रपशिटे पंतांचे लहानपासूनचे सवंगडे असावेत असे कळते. सगुणसंपन्न तर दुसरे पद सकल गुणसंपन्न धुळाप्पा अप्पा रगशिटी दड्डीकर स्वामी यासी
विशेष अलीकडची हकीकत समजली नाही. हल्ली नित्यक्रम काय चालू आहे? श्रवण मनन निधी ध्यासनाची व्यवस्था कशी काय आहे? प्रातःकाळचे भजन सुरू आहे किंवा कसे? प्रपंच उपाधीचा वेग कितपत आहे? ज्ञानदृष्टीचा साक्षात्कार अलीकडे काय काय झाला हे कळविणे. प्रवास कितपत झाला? कोठवर येऊन ठेपला? त्यास साधने अधिक काही हवी असल्यास घेतली पाहिजे ती कोणती? याचा विचार अवश्य झाला पाहिजे. कारण ऊन आहे तोपर्यंत कोरडे करून घ्यावे. काळ स्वजन नोहे. मनाचा वेग एकमुखी नाही. गुणाचा विस्तार नियामक नाही. प्रवाहाचा कल अधोमार्गी असतो. ऊर्ध्वगामी करण्याचे कठीण आहे. त्यास दृढ निश्चय, पूर्ण विश्वास, समर्थ चरणी अनन्य भक्ती, निष्काम भजन, काम्य कर्माचा त्याग ही अवश्य पाहिजे. खालील उदाहरण लक्षात बाळगा. या देहग्रहात बुद्धी स्त्री आणि जीव पुरुष ही नांदत आहेत. तर पुरुषाचे कल्याण स्त्रीच्या कर्तृत्वावर असते. बहुशा पुरुषांचे कल्याण हित चिंतत असते खरी, पण तिला योग्यायोग न कळल्या कारणाने पुरुष जो भवरोगाने पीडित, त्यास समर्थ उपदेश जाणव औषधामृत मिळाले असून तिला पथ्य ते अपत्य आणि अपत्य ते पथ्य असे वाटून अपत्य करते आणि तेने करून पुरुषाचे रोग बळावून औषधाचा योग्य परिणाम होत नाही. करिता श्रवण मनन निधी ध्यासन सत्संगी सतत बुद्धी झाली की ती शुद्धीवर येऊन अपत्य करणार नाहीत. मग पुरुष रोगातून साहजिकपणे मुक्त होऊन अखंड आत्मानुभवी पुन्हा उत्थान नाही अशा निद्रेत सुखी होतो. त्याकरिता बुद्धिभ्रंश होऊ देऊ नये. बुद्धीच्या पोटी विवेक पुत्र उत्पन्न झाला की मनाची चाळे बंद पडतात. देहरथ, इंद्रिय घोडे, मनोवायू, बुद्धी सारथी, आत्मारथी म्हणून सर्व सुखदुःखास कारण बुद्धीचे वर्तन आहे. तरी बुद्धी जेणेकरून ऊर्ध्वगामी राहील तेवढी खटपट करावी. हाच योग भगवानाने पर्थास सांगितला आहे. तरी हा योग साधण्यास मेहनत केली की सर्व साधून जीवनमुक्ती मिळेल. आता इकडील क्रम नित्यश प्रातःकाळी 4 वाजता उठणे होते आणि ग्रामबाह्य प्रदेशी 2-4 मैल जाऊन रस्त्याने मनन अभ्यास चालतो. पठण चालते. रात्री 7-7:30 पासून 9-9:30 पर्यंत भगवद्गीतेवर वामन पंडितांनी यथार्थ दीपिका नावाची टीका केली आहे. त्याचे मनन श्रवण नंतर 10-11 पर्यंत भजन चालते. स्थिती निस्तरंग आहे. समक्ष आल्यास फायदा होणार आहे. अपरोक्षाशिवाय विनंती नाही. एखाद्या राजाने आपल्याकडे काही दिवस संरक्षणार्थ काही दागिने ठेवले. यावर आपली आशा पावली आणि पुढे त्याने नेले म्हणून शोक करणे जसे मूर्खपणाचे आहे, तसेच या पंचभूतांनी शरीर इंद्रिय विषय हे काही मुदतीने आपल्या स्वाधीन ठेवले आहे. ती मुदत प्रगट नाही, कोणत्या वेळी नेतील याचा नेम नाही. ती सध्या आहेत तोपर्यंत फायदा करून घ्यावा. दुसऱ्याची वस्तू दुसऱ्यांनी नेली म्हणून शोक करणे जसे मूर्खपणाचे होईल. सर्व वाचून घेऊन जेणेकरून चित्ताची एकाग्रता होऊन चित्त चैतन्य सामरस साधेल ते उद्या न म्हणता हाती घ्यावे. पूर्ण कृपा असावी. विसरू नये. जागृत राहावे ही विनंती. आपला दत्तू. या पत्रातील मजकूर वाचून घेऊन रगप्पा अण्णा दारात ठेवणे सांगावे. अभिमान येतो कसा जातो कसा याविषयी आपले मूळ स्थान विसरून बाह्य व्यवहारास भुलून शरीरच मी असा अहंकार बाळगून सुख दुःख माझे तुझे घरदार इत्यादी सर्वाभिमानी होऊन मी जड अशा अज्ञानाने भ्रम झाल्या कारणाने अतिशय कष्ट झाले. याकरिता बाह्यवृत्ती मी माझे यासहित सर्व दृश्याचा अभिमान सोडून अंतरंगी आत्मविचारपर होऊन जाग्र स्वप्न सुषुप्ती या अवस्थेत देखील निधिध्यास न सोडता अखंड आत्मध्यान रत झाले की अहंकार जातो. मनास आपल्या स्वाधीन कसे ठेवावे याविषयी तमोगुणाच्या अनेक मोहापासून हळूहळू शरीराभिमान दृकचंदन वनितादी संपत्तीपासून इहपर सुख दुःख जीवपरम जगबंध मोक्ष जग बंध मोक्ष दृकदृश्य इत्यादी अनेक प्रकारे वाहणारा या भ्रमापासून सोडून बाह्य लक्षणे टाकून अंतर्मुख करून आपले शरीर आदी करून दिसणारे सर्व विष आपण आईपर्यंत असणार. शरीर नष्ट एक तया जाणार. याकरिता देहाचे अंतर्बाह्य विचार
निज साधने मन स्थिर करून मोठ्या धैर्याने बाहेर वाहू न देता मनाच्या मुळास आपणच आधार होऊन बुद्धी सुविवेकात स्थिर झाली तर ते कर्मठ तिच्या स्वाधीन होऊन दासानुदास होऊन विचारपर होऊन आत्मैक्य पाहून नित्य तृप्त राहते. आता सहजानंदी सत्पुरुषाची स्थिती कशी असावी? सदा आत्मपर झालेले महात्मे सदानंद असे जीव परमैक्यता पाहून देह कोठेही फिरला तरी वायू आपापल्या नेम कर्म धर्मास अनुसरून निमिषोनिमिष श्वासोच्छ्वास चालवितो. त्याचप्रमाणे त्याचा देह कुलाल चक्राप्रमाणे फिरत असला तरी सत्य ध्यान लय अगर प्रणव साधून सर्व काळी परवरसु दर्शनात मन निमग्न होऊन जनाचे चर्मचक्षुष आपला अंतर विचार किंचितही न दाखविता शिशुमुख्याच्या स्वप्नाप्रमाणे मौन समाधीत सुखनिद्रा करीत लोकदृष्टीत संसारीसारखे दिसत असून अंतर्लक्ष व बाह्याभ्यंतर परिपूर्ण होऊन ऐक्यत्य पाहून व्यवहारात अनुसरून वायू समुद्रात जहाज चालवितो. त्याप्रमाणे देह प्रारब्ध कर्मास वश करून शरीर हे अन्य घट मानून त्यातून बाहेर पडून दृकरूपाने सर्व साक्षी होऊन प्रत्यक्ष ज्ञान चक्षुने पाहत असता कर्णिकेद्वारी प्रणवध्वनी नेत्री अप्रतिम प्रकाशमान कळा मनाचे ठाई पूर्ण समाधान ही पाहून अमृत सेवन करून पूर्ण ज्ञान प्रकट होऊन इहपरात श्रेष्ठ पदवीस्थ होऊन एक रूपाने पाहतात. याचे अस्तित्व अवर्णनीय. सहजावस्था कशाला म्हणावी? मंत्र लय हट राज शिवयोग या योगाने मंत्र गुरुमंत्र पठन, लय गुरुचरणी स्थिर चित्त, हट दृढ भक्ती, राज चैतन्य घनाचा निधी ध्यास, शिवयोग काही नव्हे ते स्वरूप स्थिर करून नादबिंदू कलातीत होऊन मनाचे घन होऊन घनाचे लय होऊन राहणे. या 5 अवस्थेत 5 तत्वाची मूर्ती, 5 विषय, 5 अभिमान, 5 प्रणव, पंचकला, पंचशक्ती ही सोडून सुषुम्ना चक्र, शिखाचक्र किंवा अग्निचक्राची स्थायी सुस्थिर हंस मंत्र ऊर्ध्व गती करून सोहम मंत्र सतत प्रवाही करून हंस सोहम सोडून दोन्ही सोडून उरलेले शुद्ध प्रणव निखिल प्रभा अविरळ अशा परमात्म्याच्या शेषात एक साक्षीपर भाव ही स्मरणास ना नेता राहणे यास आरूढपथ धूतमार्ग जीवनमुक्ती म्हणतात. वरील विचार ध्यानात विसरता कामा नाही. रघप्पा अण्णा रगशेट्टी यासही दाखवून त्यांचेकडे दाखला करून ठेवून घेण्यास सांगून शरणार्थी प्रविष्ट करावी. गरीब स्नेहितास मनातून बाहेर घालवू नये हीच साष्टांग प्रणिपातासह विनंती. आपला दत्तू. राघप्पा प्रमाणेच धुळप्पा देखील श्रींचे बालपणीचे सवंगडी असावेत असे वाटते. हे रगप्पांचे नातलग होते. ते लिंगायत समाजाचे गुरु किंवा पुजारी असावेत असे वाटते. त्यांचा स्त्रीबरोबर पत्रव्यवहार होत होता. पहिल्याच वाक्यात त्यांचे विषयीचा जिव्हाळा कळून येतो. श्रींनी त्यांच्या दिनचर्येविषयी चौकशी केली आहे. आत्मप्राप्तीसाठी लागणारे सच्छास्त्र श्रवण, सद्गुरु बोधाचे मनन व त्याचे प्राप्तीचा निधी द्यास यासाठीच्या व्यवस्थेची चौकशी केली आहे. दररोज सकाळच्या भजनाची चौकशी केली आहे. धुळप्पांचे भजन श्रींना माहीत असावे म्हणून भजन चालू आहे की नाही याची चौकशी केली आहे. प्रपंच म्हणजे संसार, प्रापंचिक गोष्टींचा जोर कितपत आहे, काम करणे, घरची जबाबदारी, घरची व्यवस्था या गोष्टी कितपत सतावतात, यातून मोकळा वेळ मिळतो की नाही, प्रपंच कितपत छळतो याची चौकशी केली आहे. विचारपूर्वक अनुभवाचे विवेचन, अगर अनुभवास आलेली गोष्ट कोणती व पारमार्थिक साधनाविषयीचा प्रवास कितपत झाला यामागील प्रापंचिक प्रवास मी कोण हा जाणणे, त्याची एक होणे, परमार्थिक प्रवासात प्रपंच कितपत आड येतो याची चौकशी केली आहे. इत्यादी प्रश्नांची उत्तरे पाठविण्यास सांगितले आहे. आत्मस्वरूपाची एकरूपतेचा प्रवास विचारला आहे. साधन चातुष्ट्याची चौकशी केली आहे. पुढच्या साधन प्रवासाची काय काय तयारी केली आहे, त्यासाठी काय करावयास पाहिजे ही चौकशी केली आहे. प्रेम तरंगात जशी सांगितले आहे, वारा आहे तोवर मळणी करून घ्या, त्याच आशयाचे ऊन आहे तोपर्यंत कोरडे करून घ्यावे हे वाक्य सांगितले आहे.
काळ काही आपला नातेवाईक नाही की तो आपल्या इच्छेनुसार वागेल. त्याची वेळ आली की तो घालणारच. या संदर्भात पद क्रमांक 112 उत्तम उदाहरण आहे. भजनामृत सेवी मनुजा सांडूनी जनलज्जा. कास सद्गुरूची आस धुर सांडूनी धरी. नाशिवंत जान देह पुत्र कलत्र ग्रेह. काळ स्वजन नोहे व्याळ हा मारक गोळा नेल मातीचा सहज खेळची त्याचा. दत्त प्रभू पाही चित्त स्थापन करी सत्यची देईल मुक्ती. करी अनन्य भक्ती. मन काही एकाच ठिकाणी राहत नाही. शब्द स्पर्श रूप रस गंध तृप्ती यांना मनाची तोंडे म्हणले आहे. शब्द स्पर्श रूप रस गंध सत्व रज तम उंची खोली वजन नाम या गुणात ते असते. मन हे बहुतेक वेळेला खालच्या दिशेने म्हणजे नाम रूपात्मक विषय भोगात्मक जगाकडे जाते. ते ब्रह्माकडे म्हणजे वरती वाहवले पाहिजे. ती गोष्ट फार कठीण आहे. मनाला निर्गुणाकडे न्यायचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी सद्गुरूवर दृढ निश्चय पाहिजे. तो करील तो योग्यच करील. सर्व काही तोच हा पूर्ण विश्वास हवा. दत्ता तूच तुझ्याशिवाय अन्य काहीच नाही अशी त्याचे चरणी अनन्य भक्ती हवी. मनात कोणतीही इच्छा न धरता त्याला भजत राहावे. मनात कोणतीही आशा अगर इच्छा ठेवून केलेले अगर कर्म भावना किंवा अगर कामना ठेवून केलेल्या कर्माचा त्याग करणे असे श्रींनी सांगितले आहे. या शरीररूपी घरात बुद्धी स्त्री व जीव पुरुष नांदत आहेत. बुद्धीला स्त्रीची तर जीवाला पुरुषाची उपमा दिलेली आहे. बुद्धी कशी काय करते यावर जीवाचे कल्याण अकल्याण असते. जरी बुद्धी आपले कल्याण चिंतत असली तरी नेमके काय योग्य व काय अयोग्य हे कळले पाहिजे. नाहीतर जीव जो भवरोग पीडित म्हणजे जन्म मरण फिरत्यात गुंततो त्याला बुद्धीच कारण असते. यातून पार पडण्यासाठी समर्थ उपदेशाचे अमृत ज्ञान मिळाले पाहिजे. पद क्रमांक 382 श्रींनी म्हणले आहे, दया घना तू समर्थ एक भवदवय निवया. यातून पार पडण्यासाठी सद्गुरु बोधाचे श्रवण, त्याच्या बोधाचे निधी ध्यासन व सत्संग बुद्धीस मिळाल्या की ती योग्य दिशेने जाऊन भवरोगातून पुरुषरूपी जीव मुक्त होऊन जन्म मरण फेऱ्यात न अडकता अखंड आनंदी राहतो. परत भवफेऱ्याकडे जात नाही. त्यासाठी बुद्धीला सद्गुरु स्मरण ठेवावे. बुद्धीच्या ठिकाणी जेव्हा निश्चय निर्माण होतो तेव्हा योग्य काय अयोग्य काय हितकर काय अहितकर काय हे विवेकाने म्हणजे विचारपूर्वक पाहायला जमते. तेव्हा मनातील इतर कल्पना तर्क बंद पडतात. विवेक मनाला योग्याचे सांगतो व मन अहितकारक गोष्टीकडे आकर्षित होत नाही. इथे देहाला रथाची उपमा दिलेली आहे तर इंद्रियांना घोड्याची, मनाला वायूची, सर्वांना घेऊन जाणाऱ्या बुद्धीला सारथीची उपमा दिलेली आहे. आत्मा म्हणजे देह रथात बसलेला रथी, पण या सर्वांना घेऊन जाणारी बुद्धी ती जर योग्य दिशेने चालली तर सुख व अयोग्य दिशेने चालली तर दुःख होते. म्हणजे सर्वांचे मूळ बुद्धीच आहे. तिच्या योग्यायोग्य चालण्याने आपले हिताहित होते. म्हणून बुद्धीला वर म्हणजे परमात्म्याकडे परमतत्वाकडे वाहील, त्याचेकडे ओढ घेईल असे प्रयत्न करावे व सद्गुरु शरण जावे. हाच भक्तियोग श्रीकृष्णाने पार्थास म्हणजे अर्जुनास सांगितला आहे. हा योग साधला असता जीवनमुक्ती मिळते. या पत्राच्या पुढील भागात महाराजांनी स्वतःचा नित्यक्रम सांगितले आहे. उठून या प्रातःकाळी नित्य भजा सद्गुरु माऊली. मस्तक न्यासोनी चरण कमली पठण करा मंत्रांचे. याप्रमाणे महाराजांचे वागणे होते. पहाटे 4 वाजता उठणे व बाहेर फिरावया जाणे. जाताना इतर कोणत्याही गोष्टीत लक्ष न देता सद्गुरु बोधाचे मनन, त्याचे नाम पठण चालते. रात्री वामन पंडितांच्या यथार्थ दीपिकेचे श्रवण मनन, नंतर रात्री 10-11 पर्यंत भजन होते. मनाची स्थिती शांत व स्तब्ध आहे. कोणत्याही प्रकारच्या भावनिक लाटा उठत नाहीत. त्याचा अनुभव घेण्यासाठी समक्ष येणे गरजेचे आहे असे सांगितले आहे. राजाने आपल्याकडे काही काळासाठी ठेवलेले दागिने परत नेले म्हणून शोक करणे जसे
मूर्खपणाचे. तसेच या भूतापासून बनलेले शरीर हे काही मुदतीने आपल्याकडे ठेवले आहे. आम्हाला माहित नाही, कधी नेईल त्याचा नेम नाही. हे आहे तोपर्यंत फायदा करून घ्यावा. या संदर्भात पत्र क्रमांक 43 मध्ये पुढील शब्द आहे. श्री दत्त महाराज धन्याकडून शरीर नामक क्षेत्र केले आहे. मुदतीची नोंद झालेली कबुलायत त्याचेकडे आहे. मुदत आम्हास माहीत नाही. सोड म्हणेल तेव्हा सोडावे लागणार. याकरिता शेतातील प्रवृत्ती केर कचरा काढून वैराग्याने साफ करून गुरुकिल्लीने गुरुदत्त बीज पेरून वरचेवर गुरुप्रेमाचे पाणी पाजीत परमार्थाचे पीक पिकून अद्वय प्रेमामृताचे रसरशीत कैवल्य फळे अव्यभिचारी भक्तिमुखे अमृत अतृप्त खाऊन त्या उपरती धुंदीत गुरुभजन करीत प्रारब्ध सारावे. हा विहित मार्ग. येथे श्रींनी धुळपांसमोर लहानपण घेऊन देखील त्यांना उपदेश केला आहे. अभिमान येतो कसा, तर जेव्हा आपल्यात मीपणा येतो. मी अमुक, मी तमुक, हे माझे समाजातील स्थान इतके मोठे. या अहंकार वाढविणाऱ्या गोष्टी जेव्हा आपल्यात शिरतात तेव्हा आपण गर्वाने फुगून जाऊन अभिमान येतो. या सर्व गोष्टी माझ्या स्वतःच्या कर्तव्यावर झाल्या, मी केल्या, या मीपणाचा अभिमान येतो व जातो कसा, तर हे शरीर म्हणजे मी नव्हे. या जगात शाश्वत असे काहीच नाही. आपण कोण, तर पंचमहाभूतापासून बनलेले शरीर म्हणजे आपण नव्हे, तर त्याचे आत असणारा आत्मा किंवा आत्मतत्व, जे सर्वांना व सर्वत्र व्यापून आहे, जे सर्व ठिकाणी एकच आहे, हे जाणले की अभिमान जातो. ते जाण्यासाठी सद्गुरु नामस्मरण, त्याचे ध्यान लागावे. एका धाव्यात म्हणले आहे, अभिमान सगळा पदंची वाहू, अखंड तन्नाम स्मरणीत राहू. भ्रांती हरोनी सद्बुद्धिदाता, गाऊ भजू नित्य बालावृता. अभिमान घालवायचा कसा, तर दळीता कांडिता तुझ गायीन अनंता, याप्रमाणे उठता बसता सर्व क्रिया करता फक्त त्याचेच स्मरण ठेवणे म्हणजे ठेवले म्हणजे अभिमानास जागाच राहत नाही. अगदी जागेपणात, स्वप्नात, सुषुप्तीत देखील त्याचे ध्यान करावे, त्याचेवरच चित्त एकाग्र करावे. दत्ता तू तू तूच हा मंत्र जपावा. सर्व काही तोच, सर्व ठिकाणी तोच, त्याच्याशिवाय दुसरे काहीच नाही. यत्र तत्र सर्वत्र तोच. हा सर्वत्र ही पद्धत, यत्र तत्र सर्वत्र तोच, या संदर्भात पद क्रमांक 2073 फार चांगले उदाहरण आहे. दत्तमय झाले अंतर, दत्त स्वरूपी रमले. अशी स्थिती झाली की अहंकार जातो. मनास आपल्या स्वाधीन कसे ठेवावे, तर अज्ञान तमापासून जो शरीराभिमान उत्पन्न होतो, आपल्या शरीराचा मोह उत्पन्न होतो, आपल्या शरीराला शृंगारणे, सुगंधित द्रव्य लावणे, गळ्यात अलंकारिक माळा घालणे, स्वतःच्या स्त्रीला चांगले ठेवणे, तिला कोणताही त्रास होऊ नये पाहणे, भरपूर संपत्ती मिळवणे, सर्व प्रकारची सुखे प्राप्त व्हावी, दुःख होऊ नये ही काळजी घेणे. मी अमुक, मी जीव आहे, मी सर्वश्रेष्ठ आहे, माझे जगात हे स्थान आहे, मी बंद आहे, मला मोक्ष मिळवायच पाहिजे, मी हे जाणतो, मी हे पाहतो, अनेक प्रकारे मोह निर्माण होतो. या सर्व गोष्टी म्हणजे मीच आहे हा भ्रम निर्माण होतो. तर या भ्रमापासून मी माझे हा सर्व दृश्य पसारा होतो. तो कुठपर्यंत असणार, तर आपला देह असेपर्यंत. एकदा का शरीर नष्ट झाले की काही असणारच नाही. देहाच्या आत काय व बाहेर काय, तर देहाच्या बाहेरील सर्व अशाश्वत आहे. आणि मी कोण, हा अंतर्विचार करावयाचा हेच नित्य साधन आहे. असा विचार केला असता मनाला कोठेही बाहेर भटकू न देता मनाचे मूळ जे संकल्प विकल्प यांना विचारपूर्वक एका ठिकाणी स्थिर केले असता हे महाभूतापासून बनलेले शरीर म्हणजे मी नव्हे, मी कोण, तर ज्ञानमय आहे असा विचार स्थिर झाला असता ते कर्मठ मन आपल्या विवेकपूर्ण बुद्धीच्या स्वाधीन होऊन बाहेर न राहता आत्म्याशी एकरूप होऊन कोणतेही संकल्प अगर विचार मनात न येता नेहमी शांत व तृप्त राहते.
जे नेहमी आत्मानंदात निमग्न असतात असे महात्मे आपण शरीर नाही तर आत्मा आहोत या विचारत असतात. आत्म्याशी ऐक्यता पावलेले असतात. ते विदेह स्थितीत असल्यामुळे शरीराने कोठेही भटकले तरी आत्म्याशी तदात्म पावलेले असून त्यास आपल्या कर्मानुसार श्वास आपल्या कर्मानुसार चालू राहतो. त्यातच अजपाजप सुरू असतो. प्रत्येक क्षणाला श्वासोश्वासाबरोबर सद्गुरु स्मरण सुरू असते. ज्याप्रमाणे कुंभाराचे चाक एका गतीत फिरत असते, त्याचप्रमाणे प्रारब्ध कर्मानुसार त्यांचा देह फिरत असला तरीही आपल्या खऱ्या स्वरूपाचे ध्यान खऱ्या स्वरूपाचे ध्यान लागले. ध्यान करता करता तोच होऊन जाते. शिव भजता शिवची होऊन किंवा प्रत्येकाने परमात्म्याचे दर्शनात मन निमग्न होते. इतर लोकात त्यांचे सारखेच होऊन राहावे. जसे लहान मुक्या मुलाला पडलेले स्वप्न सांगता येत नाही, त्याचप्रमाणे आपण कोण, आपली स्थिती काय, आपली साधना लोकात न दाखविता मौन साधून राहावे. श्रींनी पद क्रमांक 292 मधील दुसऱ्या चरणात म्हटल्याप्रमाणे अंतस्त्यागी बाहेर संगी निरंकुश वर्तती जगी प्रेम सदा भोगिती, किंवा पद क्रमांक 574 प्रमाणे जना असू द्यावा भ्रम सदा शिव आत्माराम, जना दिसुनी संसारी परमार्थाची आस भारी, जन डोळा बद्ध दिसो सदा मुक्त आम्ही असो, जना ऐसे आम्ही वागू ब्रह्मानंद सदा भोगू, जना ऐसी विषय प्रीती दत्त भजनी पूर्ण रीती. याप्रमाणे स्थिती असावी. शरीराकडे त्रयस्थपणे पाहून हे शरीर म्हणजे आपण नव्हे हे जाणून राहतात. ज्याप्रमाणे समुद्रातील जहाज हे शिडात वारा जिकडे भरेल त्या दिशेने वाऱ्याबरोबर वाहते, त्याप्रमाणे शरीर पूर्व कर्मानुसार प्रारब्धानुसार राहते. ते सर्व त्रयस्थपणे पाहत राहतात. हृदयात प्रणवध्वनी, डोळ्यात तेज, पूर्ण समाधानी असे मन पवन दृष्टी एक आसनी अशी स्थिती असणाऱ्या महात्म्याला पूर्ण ज्ञान असते. त्याचे वर्णन करता येत नाही, इतके महान ते असतात. सहजावस्था कशाला म्हणावी? मंत्र, गुरुमंत्र पठण, गुरुने जो मंत्र आपल्याला दिला आहे त्याचे पठण करावे. लय, गुरुविना अन्य काही नाही. दत्ता तूच हा लय योग. हट, माझा तारणहार फक्त सद्गुरु, तो करील ते योग्यच करील, हा हटयोग. राज, सद्गुरूचे चैतन्य एकरूप, सद्गुरूचे जे चैतन्य स्वरूप ते प्राप्त करणे. शिवयोग, शिव होऊन शिवास भजावे. याप्रमाणे आपण तोच होऊन राहणे हा शिवयोग. मनास कोठेही भटकू न देता एके ठिकाणी मन स्थिर करणे. फक्त स्थिरच नव्हे तर ते सद्गुरूच्या चरणी लीन करावे. पंचमहाभूताचे प्राधान्य असणाऱ्या 5 मूर्ती शैव तत्वज्ञानातील आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय, त्यापासून उठणारे 5 अभिमान, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्याती हे 5 अभिमान, न महा शिवाय हे 5 प्रणव, आक्षण शक्ती, जीवन शक्ती, तेज शक्ती, चैतन्य शक्ती, व्यापक शक्ती या पंचशक्त्या हे सर्व सोडून सुषुम्ना चक्र, शिखा चक्र व अग्निचक्र हे अनुक्रमे मूलाधार, ब्रह्मरंध्र व भूमध्य भुवयांचे ठिकाणी स्थिर झालेला हंस, सोहम इत्यादी मंत्र तोही सोडून म्हणजे त्याचीही जाणीव जाऊन उरते ते फक्त शुद्ध असे चैतन्य. अशा चैतन्य स्वरूपात आपण आहोत हा साक्षी भाव ही मनात न आणता तोच होऊन राहणे ज्याला जमते त्यास आरूढ म्हणजे पोचलेला अथवा सिद्ध झालेला अवधूत मार्गातील जीवनमुक्त म्हणतात. त्यास अवधूत स्थितीला पोचलेला म्हणतात. वरील पत्रात श्रींनी रगप्पांना दाखवून घेण्यास सांगितले आहे. त्यांचे पुढे स्वतःला लहान म्हटले आहे. आपल्या मनात जागा देण्यास सांगितले आहे. उपदेशपर पत्र असून देखील स्वतःकडे मोठेपणा घेतला नाही.
वरील पत्राला अनुसरून पद क्रमांक 2314 योग्य वाटते. लिंगायत झालो आजी जंगम मी झालो. पिंड ब्रह्मांड ऐक्य स्वरूप इष्टलिंग झालो. प्राणलिंग सर्वशक्ती स्वरूपे चराचरी व्यापलो. भावलिंग दत्त सत्यज्ञानानंत स्वस्वरूपी रमलो. श्री गुरुदेव दत्त. जय दत्त. धन्यवाद अवधूत दादा. छान पत्र वाचन केलं. रादर 2 पत्रांचं तुम्ही एकत्र वाचन केलंय. इतर वाङ्मयाचे संदर्भ दिले. धन्यवाद. आता मी आबासाहेबांना विनंती करतो की त्यांनी या पत्रांवर मार्गदर्शन करावं. श्री गुरुदेव दत्त. दत्त. नमस्कार सर्वांना. पत्र क्रमांक 190. अवधूत जाधवनी रगप्पा अण्णा रगशेट्टी आणि धुळाप्पा अप्पा रगशेट्टी या दोघांना एकाच पत्रातून एकाच याच्यातून पत्रातून संदेश दिलेला आहे. दोघांनी खूप छान पत्राचं विश्लेषण केलं. पत्र मोठं आहे तरी पण अनेक संदर्भ घेऊन खूप छान पत्राचा संदर्भ देण्याचा प्रयत्न केला, स्पष्टीकरण केलं. तर पत्रावर तारीख नाहीये. तर या पत्रामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे कल्लांपाचे याचे दर्शन घेतले असं उल्लेख आहे. याच्यावरून हे पत्र 1880च्या सालामधलं असावं आणि तसंच आहे ते. कारण त्यांनी आपण सांगितल्याप्रमाणे कल्लाप्पा यांचे दर्शन घेतले, सद्गुरूची पूर्ण कृपा संपादिली आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घ्या असं अगोदर त्यांनी सांगितलं होतं, म्हणून त्यांनी दर्शन घेतलं आणि ते 1980. आणि दिवेकरकृत जे श्रीपंत गुरुचरित्र आहे त्याच्यामध्ये उल्लेख आहे की 1880 ते 1882 असा 2 वर्षाचा कालावधीमध्ये कल्लाप्पांचा आणि पंतांचा योग जुळून आला होता. त्याच्यामुळे 1880 आणि 1 ऑक्टोबर 1880 हनुमाला दुसरं पत्र लिहिलेलं आहे आणि 24 ऑक्टोबर 1880 असं, म्हणजे 24 ऑक्टोबरचा उल्लेख याच्यामध्ये आहे. चरणकमली सहज सुखरूप असो असं म्हटलं. म्हणजे ही 24 तारीख बहुतेक ही ऑक्टोबर महिन्यातलीच असावी. असो, तर याप्रमाणे पत्राचा उल्लेख, पत्राचा संदर्भ वगैरे खूप छान दिलेला आहे आणि तुम्ही स्पष्टीकरण पण खूप केले. आता मी काय जास्त सांगत नाही. निरालंब उपनिषदाचा उल्लेख केला, तो ग्रंथ पाठवावा. त्या ग्रंथाचा ग्रंथकर्ते आपल्याकडे सुधीर वैद्यजी आहेत. मूळ ग्रंथ आहे वेगळा, पण त्याच्यावर मराठी भाषांतर सुधीरजींनी चांगलं केलेलं आहे. माझ्याकडेही ते पुस्तक आहे. आणि त्याच्यामध्ये मला अजून एक म्हणायचं आहे की मच्छस्मरणाने पाळन होत असावे याचा शब्द मला वाटतं तुम्ही कच्छ असा घेतला, म्हणजे कासव असा घेतलेला आहे, पण हा मच्छ म्हणजे मासा आहे. पत्र क्रमांक 22 मध्ये म्हटलेलं आहे की मच्छ आठविता पाळी. त्याच्या अगोदर असं आहे, पण तुझी चिंता चारी अवस्थेस खेळून गेली आहे. मच्छ आठविता पाळी म्हणजे मासा आपल्या पिलांचे पोषण आठवून करीतो. तद्वत तुझे स्मरण, तुझी काळजी, तुझ्याविषयी प्रेम, तुझ्यावरची महाराजांची कृपादृष्टी या द्वाराने बिंदोक चालली आहे. हे मच्छ आठविता पाळी आहे, म्हणजे मासा आपल्या पिलांना स्मरण करतो, त्यांची आठवण करून त्यांना पाळतो. नुसतं त्यांनी त्याचं आठवण केली की त्यांना संदेश जातो तिकडे. कळावे बहुत काय लिहिणे लोभ वृद्धिंगत व्हावा, असं हे पहिलं पत्र झालेलं आहे आपला बेळगावचं दत्तू.
त्या पत्रामध्ये दुसरं पत्र आहे, अलीकडची हकीकत समजली ते धुळाप्पा आप्पा रघुशेट्टी आहेत आणि हे पण ते लिंगायत स्वामीच आहेत तिथले. हे दड्डी मुक्कामीच दोघेही राहणारे शेट्टी आहेत. त्यांची विचारपूस केलेली आहे त्यांना की तुमचे बाबा प्रातःकाळचे भजन वगैरे नामस्मरण भजन पूजन चालू आहे का नाही, कसा आहे संसार स्थिती कशी आहे वगैरे वगैरे. आणि त्याबरोबरच त्यांनी म्हटले की कारण ऊन आहे तोपर्यंत कोरडे करून घ्यावे, वारा सुटलाय तोपर्यंत मळणी करून घ्यावी, कारण काळ आपला चाकर नव्हे, देहाला प्रारब्ध आहे, ते कधी जाईल सांगता येत नाही. म्हणून त्याचबरोबर गुणांचा विस्तार नियामक, मनाचा वेग एकमुखी नाही आणि गुणांचा विस्तार नियामक नाही असं म्हटलंय. आणि प्रवाहाचा साधारण कल अधोमार्गी असतो, म्हणजे आपली सगळी इंद्रिय ही अधोमार्गी जास्त जातात, कारण संस्कारानं पूर्वकर्मानुसार ते अधोमार्गी त्यांचा घात, म्हणजे विषयांच्याकडे जास्त कल असतो. तर त्यांना पुढे म्हटलेलं आहे त्यांनी की त्या दृढ निश्चय पूर्ण विश्वास समर्थ चरणी आनंद भक्ती, म्हणजे यांच्या आधारानं त्यांना ऊर्ध्वमार्गी करावं. कारण ऊर्ध्वमार्ग होण्याचा मार्ग योग फार कठीण आहे. तर ऊर्ध्वमार्गी करण्यासाठी सद्गुरूच्या बोधाचा, नामस्मरणाचा, त्यांच्या भजन पूजनाचा, काम्यकर्माचा त्याग वगैरे हे सगळ्या गोष्टीचा आधार घेऊन ते ऊर्ध्वमार्गी करण्याचा प्रयत्न. आणि त्याच्यासाठी त्यांनी असं म्हटलंय की सुखदुःखास कारण बुद्धीचे वर्तन आहे. तर ही बुद्धी आहे ना, ही बुद्धीच आपल्या सुखदुःखास कारण आहे. कारण याच्यामध्ये त्यांनी महाराजांनी एक उदाहरण दिलं की पुरुषाला समर्थ उपदेश जाणीवेचा औषध मिळालेलं आहे, पण ते त्याला का लागू पडत नाही, कारण ही जी बुद्धी आहे ना, ही बुद्धी विवेक करत नाही. विवेकानं त्याचा पथ्य अपथ्य हा विचार करत नाही आणि त्याच्यामुळं मग ते औषध त्याला पथ्याचं अपथ्य आणि अपथ्याचं पथ्य होतं. तर योग्य पथ्य झालं की योग्य पथ्यानं जर ते औषध घेतलं तर त्याला तारकच आहे. म्हणून बुद्धी ही सुखदुःखास कारण आहे, हे ह्या उतार्यामध्ये म्हटलेलं आहे. म्हणून बुद्धीचे वर्त, सुखदुःखास बुद्धीचे वर्त, तरी बुद्धी जेणेकरून ऊर्ध्वगामी राहील तेवढी खटपट करावी. म्हणून बुद्धीला ऊर्ध्वगामी राहण्यासाठी योग्यायोग्याचा विचार, आपण नरजन्माला आलो आहोत, नरजन्माचं कर्तव्य काय, हे भजनानं पूजनानं किंवा सद्गुरुबोधानं ऐकून त्याप्रमाणे आपण आपल्या बुद्धीला विवेकाचा विचार करून, विवेकानं योग्य काय अयोग्य काय ह्याचा विचार करून योग्य मार्ग म्हणजे ऊर्ध्व मार्ग होणे, तो करण्याचा प्रयत्न करणे. तर त्यापुढं त्याने म्हटलं की नित्य क्रमशः प्रातःकाळी महाराजांनी आपला क्रम सांगितलेला आहे, त्याच्यामध्ये ते तुम्ही छान सांगितलं. त्याच्याबरोबर पुढे अपरोक्षाशिवाय विनंती नाही असं त्याने म्हटलेलं आहे. समक्ष आल्यास फायदा होणार आहे, अपरोक्षाशिवाय विनंती नाही. तुम्ही समक्ष आला, मी आता ह्या गोष्टी सगळं सांगतोय, पण ह्या समक्ष असला तर तुम्हाला त्याचा प्रत्यक्ष पुरावा मिळेल. अपरोक्ष म्हणजे काय, दुसऱ्याकडून ऐकलेलं किंवा दुसऱ्याच्या डोळ्यांनी पाहिलेलं, तुम्ही स्वतः अनुभव घ्या. म्हणून त्यांनी म्हटले अपरोक्षाशिवाय विनंती नाही. मग ते राजाकडे दिलती हे सांगितले. ह्याला उदाहरण म्हणून लेखांकी 21 पण आहे, सावध हो. त्याच्यामध्ये त्यांनी शरीराचं, आपल्या देहाचं क्षणभंगुरत्व कसं आहे ते सांगितलेलं आहे. आणि मग ती सध्या आहे तोपर्यंत फायदा करून घ्यावा, वारा सुटलाय तोपर्यंत मळणी करून घ्यावी. कारण इंद्रिय आहेत, कारण इंद्रिय अस्थिर आहेत, त्यांचा भरोसा नाही. असं म्हणून कृपापूर्ण असावी, विसरू नये, जागृत राहावी विनंती, आपला दत्तो. आणि त्याच्याबरोबर मग पुढे त्यांनी म्हटलंय की मनास आपल्या स्वाधीन कसे ठेवावे याविषयी. बाकी ते सगळं तुम्ही व्यवस्थित सांगितलं, त्यात काय सांगण्यासारखं नाही आहे, म्हणजे मला सांगण्यासारखं नाही. आपले शरीर आदी करून दिसणारे सर्व विषय आपण असेपर्यंत असणार. आपण आहे तोपर्यंत जग आहे. आपण गेलो की आपल्याला जग पण गेलं आणि जगाला पण आपण गेलो. आपल्यासाठी जगाचं काही अडत नाही. विश्व असेपर्यंत असणार. शरीर नष्ट झाले की लयाप्रती जाणं, याकरता देहाच्या अंतर्बाह्य विचारात नित्य साधनाने मन स्थिर करून मोठ्या धैर्याने बाहेर वाहून देता मनाच्या मुळास आपण आधार होऊन, मनाचं मूळ जे आधार स्फुरण आहे त्यास आधार होऊन बुद्धी सुविवेकात स्थिर करावी. महाराज बुद्धीवर येतात सारखं, बुद्धी सुविवेकात स्थिर करावी. तर ते कर्मठ तिच्या स्वाधीन होऊन दासानुदास, ते कर्मठ म्हणजे कोण, तर मन.
मनाला कर्मठ म्हटलेलं त्यांनी. तर ह्याच्यासाठी महाराजांनी पराग क्रमांक 4 मध्ये असा उल्लेख केलेला आहे. अलक्ष ते कर्मठाला जर तुम्ही कर्मठ आहे ना, ते मुळास आपण आधार होऊन ती बुद्धी सुवेक स्थिर झाली तर ते कर्मठ म्हणजे ते मन अलक्ष असा जो त्रिपुटी पर सद्गुरु आत्मा देव त्याचा शोध लावून देईल. असे वश्य सन्मित्र मन अलक्षाच्या शोधात आपले लक्ष एकाग्र ठेवून आपण स्वतः मरून आपल्या धन्याला किंवा सख्याला जीवाला मृत्यूपासून सोडून अखंड सद्गुरु चरणी रमण्यास वाट दाखवे. पराक्रमांक 4 मध्ये तुम्ही. मग त्याच्यानंतर पुढे त्यांनी म्हटले की सदा आत्मपर झालेले महात्मे. त्याच्यामध्ये एक शब्द आहे, शिशुमुख्याच्या स्वप्नाप्रमाणे मौन समाधीत सुखनिद्रा करीत लोकदृष्टी संसारी सारखे. शिशुमुख्याच्या मुक्याप्रमाणे, मुक्याला आपला अनुभव सांगता येत नाही आणि लहानाला पण आपला अनुभव सांगता येत नाही. म्हणजे मुका पण आहे आणि लहान पण आहे. तर त्याला जे पडलेलं स्वप्न आहे ते मौन समाधीत सुखनिद्रा करीत लोकदृष्टी संसारीसारखे दिसत असून, म्हणजे त्याप्रमाणे राहून सुखनिद्रा करीत लोकदृष्टी संसारी लोकाप्रमाणेच राहायचं ते संसारामध्ये असून अंतर्लक्ष व बाह्याभ्यंतर सगळं लक्ष अंतर करून बाह्य अभ्यंतर म्हणजे दोन्ही एक करून संपूर्ण लक्ष अंतरिस्थिर राहून परिपूर्ण होऊन ऐक्यत्व पाऊल व्यवहारात अनुसरून वायू समुद्रात सहज चालतो. त्याप्रमाणे म्हणजे समुद्रात जहाज सोडलं की त्या शेडाचं झाड असतं, त्याच्यामध्ये ते वारा शिरल्यानंतर ते कसं घेऊन जातं त्याला, त्याप्रमाणे ध्येय प्रारब्ध कर्माश वश करून शरीर म्हणजे देहाला पण ते शेडाप्रमाणे सोडून द्यायचं. कारण प्रारब्ध त्याचा आपण थांबवू शकत नाही, तो त्याच्याप्रमाणेच जाणार. जसा शेडामध्ये वारा शिरल्यानंतर जसं वाहन जातं तर त्याप्रमाणेच त्या गतीनं जाणार ते. अन्य घट मानून मग शरीर अन्य घट मानून शरीर ह्या समजायचं की आपण शरीर आहोत हा भावच नाही. शरीर हा एक अन्य घट आहे, आपण शरीर नव्हे. ह्या दृक्रूपाने सर्व साक्षी म्हणून प्रत्यक्ष ज्ञान चक्षुने पाहत असतात. आणि मग पुढे सहजावस्था कशाला म्हणावी तुम्ही छान सांगितलं. मंत्रलय हट राज शिवयोग या योगाने म्हणजे मंत्र गुरु योगाने म्हणजे मंत्र गुरु मंत्र पठन, लय गुरुचरणी स्थिर. मंत्राचं गुरुमंत्र पठन करायचं, गुरुचरणी स्थिर चित्त करायचं म्हणजे मनाचा लय करायचा, आणि हट म्हणजे दृढ भक्ती, आणि राज म्हणजे चैतन्य घनाचा निजध्यास. हे संपूर्ण जे चैतन्य घन आहे हे सगळीकडे परिपूर्ण ते भगवंतच भरलेला आहे असं करून त्याचा निजध्यास घ्यायचा. आणि शिवयोग म्हणजे काही नव्हे ते स्वरूप, शिवाय स्वरूपी. शिवाय म्हणजे आपल्या ओम नमः शिवाय मधलं शिवाय म्हणजे काय तर मंगल स्वरूपी, जेथे ज्ञानाचा मी तोपणाचा विटाळ नाही अशी स्थिती, ती शिवयोग. त्याशिवाय शिवाय स्वरूपी स्थिर करून नाद बिंदू कलातीत होऊन मनाचे घन करायचे, घनाचे लय करायचे. खूप छान सांगितलं तुम्ही. हा मग ते 5 प्रणव, नमः शिवाय, पंचकला, पंचशक्ती छान सांगितलं. सांगण्यासारखं त्यात काय नाही. हंस सोहम दोन्ही सोडून ह गेलं आणि स विरालं की राहतो फक्त ओंकार. सोहम सोहम आपण म्हणतो, पण त्या सोहम मधलं ह गेलं आणि स विरालं की आदिअंत वर्णलोपाने त्याला म्हटलंय महाराजांनी. आदिअंत वर्णलोप राहिला की त्याचा ओंकारच राहतो. तो ओंकार सुद्धा यकारामध्ये लय करायचा असं महाराजांनी बोधानंद गुटिकेमध्ये म्हटलेलं आहे. आणि असं शुद्ध प्रणव निखिल प्रबळ अविरळ, अविरळ म्हणजे खंदाट एकदम, त्याला असं तुटकपणा काहीच नाही, अशा परमात्म्याच्या शेषात एक साक्षीपर भावी स्मरणासना आणिता राहणे यास आरूढ अवधूत मार्ग जीवनमुक्ती म्हणतात. मग वरील विचार ध्यानात ते यांना सांगितलेले की हे पत्र तुम्ही त्यांना दाखवून त्यांच्याकडे दाखला घेऊन ठेवण्यास सांगावे. रगांना दाखवावं परत पत्र, त्यांच्याकडे याचा दाखला म्हणजे याची नकल करून ठेवण्यास सांगावं असं पण सांगितलेलं आहे. अत्यंत खूप सुंदर असं पत्र अवधूत जाधवनी विस्तारानं सांगितलं. परत एकदा त्याचे धन्यवाद. आपला दत्तू श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद आबा.
आता मी सुधीर दादांना विनंती करतो की त्यांनी या पत्रावर मार्गदर्शन करावं. तरी ते 1880च्या दरम्यानच जरी असलं सुधीर दादा तुमचा आवाज येत नाहीये. एक 2 मिनिटात परत जॉईन करतायत. सुधीर दादा अनम्यूट करा. हा नमस्कार. नेटचं कनेक्शन हो हो हो. नमस्कार. तर हे लिंगायत स्वामींना हे लिहिलेलं पत्र आहे आणि हे दड्डीमध्ये मामांच्या घरी बाळपण पंत महाराजांचं गेलं त्यावेळेपासून ह्या कुटुंबाचा किंवा या व्यक्तींचा परिचय पंत महाराजांना असला पाहिजे आणि म्हणून यांच्या शिफारशीप्रमाणे मग कल्लाप्पांचा सहवास पंत महाराजांनी त्याचा लाभ घेतला आणि कल्लाप्पांच्या शिकवणुकीमध्ये म्हणजे त्यांचे जे सिद्धांत आहेत त्याची टिप्पणवही पंत महाराजांनी ठेवली. त्याचप्रमाणे बाळबोधानंद उटिका हा जो ग्रंथ लिहिला तोही त्याच्यामध्ये सुद्धा कल्लाप्पांच्या शिकवणुकीचा बराचसा भाग आहे. त्यामध्ये कल्लाप्पांचा उल्लेख पंत महाराज बाळाप्पां हे जणू बाळाप्पाच मला हा भाग सांगण्यासाठी प्रकटलेल्या आहेत अशा तऱ्हेनं कल्लाप्पांचा मोठा आदर केला. तर ह्या कल्लाप्पांशी संबंधित असलेली ही लिंगायत मंडळी, स्वामी गोसावी मंडळी, रघप्पा यांना पंत महाराज वडीलकीच्या नात्याने लिहितात तर धुळाप्पांना आपल्याकडे लहानपण घेऊन ते धुळाप्पांना लिहितात. त्या दोन्ही मंडळींना लिहिताना शैवागम किंवा शैव तत्वज्ञानातली परिभाषा पंत महाराजांनी वापरलेली आहे. त्यामुळं आपल्याला थोडस अवघड वाटतं. सांगण्याचा हेतू काय आहे की परमार्थ साधन तुम्ही सोडलेलं नाही याची खात्री करा. काळ स्वजन नाही. प्रपंचामधल्या अडचणी त्या उपाधींचा वेग किती आहे काय आहे अशी चौकशी केली पण परमार्थ साधन तुमचं चालू आहे की नाही ह्याकडे जास्त कटाक्ष आहे पंत महाराजांचा. आणि
परमार्थ साधन म्हणजे ओम नमः शिवाय किंवा ओंकाराचा अभ्यास, ह्या गोष्टी कशा कराव्यात हे करत असताना बुद्धी विवेकयुक्त केली पाहिजे. बुद्धी ही स्त्रीप्रमाणे आणि जीव हा पुरुष, हा जीव पुरुष जो आहे हा बुद्धी तिकडं नेईल तिकडं जातो. आणि त्यामुळं बुद्धीला विवेकाची जर जोड नसेल तर ती त्या पुरुषाचा घात करते. असं सांगून विवेकयुक्त बुद्धी तुम्ही बाळगा आणि स्वतःच हित साधून घ्या, असा सल्ला इथं पंत महाराज त्यांना देतात. त्याचबरोबर आत्मानं रथिनं विद्धी असं जे उपनिषदांमध्ये म्हटलेलं आहे की इंद्रिय हे त्याचे लगाम आहेत, ओंकार हा त्याचा बाण आहे. तर त्या आत्मा हा तो देहरथ चालवणारा सारथी आहे, अशासारखं रूपक जे वापरलेलं आहे त्याचा उल्लेख इथं करतात. आणि आपण हा देह मिळालेला आहे त्याचा उपयोग परमार्थ साधण्यासाठी, परमार्थ मिळवण्यासाठी करून घ्यायला हवा, कारण काळ आपला स्वाधीन नाही. असं सांगून पुढं पूर्ण स्थिती किंवा सहजावस्था कशाला म्हणावी इकडं पंत महाराज नेतात आणि त्याच्यात शेवटी म्हणतात की सुधीर दादा अनम्यूट करा. सॉरी, तुमचं म्यूट झालं होतं सुधीर दादा. हा, सोहम हंस पक्षाभ्याम संचरसी आकाशे वगैरे वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींच्या आरतीमध्ये सुद्धा उल्लेख आपल्याला आढळतो. तर अहम सहा आणि सहा अहम ह्या दोन भावना सुद्धा शेवटी गळाल्या पाहिजेत. त्यातला हम, अहम आणि सहा हे दोन्ही व्यंजन युक्त असल्यामुळं ती व्यंजन आपोआप पुढं नाहीशी होतात, तो ओंकार उठतो. आणि त्या ओंकाराला सुद्धा साक्षीपणाचा भाव ओळखता कैचा ओंकार, दत्त बाळ संगमी लोटला प्रेमाचा पूर, हुशार 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 बापा हुशार संसारी. ह्या ओंकाराच्या साह्यानं जे आलेलं साक्षीत्व आहे, हे साक्षीत्व लोपल्यानंतर एकरसता इतकी साधली जाते की तिथं ओंकारही पुरत नाही. प्रणवातीत वस्तू अनुभवे प्रेमानंदी डोल, बाल मुकुंद नित्य बोल रसने बाल मुकुंद नित्य बोल. ह्या तत्वाकडे पंत महाराज लक्ष द्यायला सांगतात थोडापणा. आणि एकच म्हणजे नामस्मरणानं, सद्गुरु नामस्मरणानं ही सहजावस्था, ज्या सहजावस्थेचं अत्यंत अवघड शब्दांमध्ये इथं पंत महाराज वर्णन करतात, ही सहज प्राप्त होते असं अनेक ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आपल्याला आढळतं. आणि हे अत्यंत म्हणजे हे पत्र समजावून सांगणं म्हणजे जणू भीमाची गदा उचलण्यासारखं आहे. हे कठीण कार्य अवधूतनं केलं आणि आबांनी पण त्याच्यावरती चांगला प्रकाश पाडला. या दोघांचंही अभिनंदन आणि धन्यवाद. खूप खूप श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद सुधीर दादा. आता मी अप्पासाहेब तर्टीकरांना विनंती करतो की त्यांनी या पत्रावर मार्गदर्शन करावं. अवधूतला 100% मार्क. अवधूतने इतकं सुंदर, इतक्या संथलित, छान, एवढं मोठं म्हणजे 2 पत्रांचं एक पत्र असलेलं पत्र आणि संपूर्ण आता त्याच्यामध्ये संपूर्ण योगाभ्यासाबद्दलचे, गिरशे तत्वज्ञानाबद्दलचे अनेक संदर्भ ज्याच्यामध्ये आहेत, ते सर्व इतकं मोठं प्रचंड महाभारतासारखं पत्र त्यांनी अत्यंत शांत रीतीने, अत्यंत सुंदर रीतीने व्यवस्थित समजावून सांगितलं आपल्या सगळ्यांना. अगदी समजेल अशा रीतीने समजावून सांगितलं. सहजावस्था सारखी गोष्ट त्यांनी इतक्या सहजतेने समजावून सांगितली की खरंच अवधूतचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. खूपच छान पत्र. आणखीन हो टाळ्या नक्की वाजूया. खूपच छान पत्र. तर असं पत्र त्यांनी सुंदर समजावून सांगितलं. पत्रच सुंदर आहे.
पंत महाराजांना बरीचशी पत्र लिहिणारी जी मंडळी आहेत त्याच्यामध्ये रावजी सारखी मंडळी जी आहेत ती आपल्या काही नित्य दैनंदिन अडचणी विचारणारी मंडळी आहेत. त्यानंतर कल्याण सारखी मंडळी आहेत, योगाभ्यासामध्ये ज्यांना रस आहे पण योगाभ्यासातल्या काही गोष्टींचा खुलासा करून घेणारी अशी मंडळी आहेत. त्यानंतर अण्णा अकोलकर सारखी मंडळी आहेत जी योगात फार पडत नाही, त्याच्यात काय फार पडत नाहीत, पण पंतप्रेम आणि पंतबोधामध्ये रमलेली आहेत अशी मंडळी आहेत. भीष्म किंवा आपले हे गणू मार्याळकर सारख्या मंडळी आहेत. तर ही जी आहेत दोन मंडळी आहेत ही द्वयी दड्डीला जिथं आपलं पंत मंदिर आहे त्या पंत मंदिराकडे जाताना कोपऱ्यावरती एक दुकान आहे ते त्या रक्षेट्टींचं दुकान म्हणजे ते आणि त्या पुढे वळल्यानंतर पुढे जे आहे तो मामांचा वाडा श्रीपाद पंतांचा वाडा इतकं जवळचं अंतर म्हणजे सुधीरने सांगितल्यासारखं अत्यंत जवळचं अंतर आणि नित्य तिथे जाण्याचा योग असल्यामुळे आणखीन पंतांना यांच्याबद्दल पूज्यता का वाटते तर पंतांना पूज्यता पहिली बाळाप्पांबद्दल. बाळाप्पा गेल्यानंतर बाळाप्पांच्या ठिकाणी पंत पाहत होते कल्लाप्पांना. बाळाप्पांसारखा योगाचा अभ्यास अनुभव देणारे म्हणजे कल्लाप्पांना मानत होते आणि कल्लाप्पांची भेट या रक्षेट्टींमुळे जुळून आली म्हणून त्यांच्याबद्दल आदर पंतांचं या पत्रातनं व्यक्त होते. आणि अशी भावना म्हणजे त्या पत्रामध्ये कुठूनही पंत महाराज या स्वरूपात दिसत नाहीत. एक लहान बालक आहे आणि तो बालकच पत्र लिहितोय अशा प्रकारची भाषा पंतांनी वापरलेली आहे. हा किती विनय पंत महाराजांचा आहे, हा किती लीनपणा पंतांचा आहे, हा आपल्या अंगामध्ये यायला किती वर्ष जातील, किती जन्म जातील काय माहिती. आपल्यामध्ये तो येईल की नाही शंकाच आहे. तर हा जो लीनपणा पंतांचा एवढा म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड नायक असून सुद्धा त्या पत्रामध्ये कुठेही त्याचा लवलेश नाही काय नाही. त्यात मध्ये पंत महाराजांनी एक दोन उल्लेख केलेले आहेत ऊर्ध्वगामी आणि अधोगामी. तर ऊर्ध्वगामी म्हणजे काय की आता सोहम मंत्र जो आहे तो सोहमचं फोड आता सुधीरने केली स अहम किंवा तत्वमसी मध्ये तत्वम असी किंवा आता ओम नमः शिवायचा अर्थ घेताना जे शिवस्वरूप जे म्हणलेलं आहे शिवस्वरूप मंगलमय स्वरूप जे आहे ते सर्वत्र भरलेलं स्वरूप जे आहे आणि माझ्या अंतरातला ओंकाराचं बीज जो आहे आपल्या म्हणजे जिथनं ओंकाराचा आपला नाद मोडतो ते जे अंतरातलं बीज आहे ते माझं ओम स्वरूप तो मी. तर तो मी ओम आणि शिव एक होणे स आणि हम सोहम एक होणे हा जो अनुभव शब्दांनी व्यक्त केला जातो तो अनुभव पंत महाराजांनी आपल्याला निश्चितपणे आपल्या अनुग्रहातनं दिला. कुठलेही शब्द न करता आपल्याला प्रणवाच्या अभ्यासाने आपल्याला तो अनुभव दिला. तर तो जो ऊर्ध्वगामी म्हणजे आपण वरती जो सो कडे जायला पाहिजे. स वरती आहे सो अहम तो मी तो मी तो मी सो म्हणजे काय तो मी. तर तो म्हणजे काय आपण श्वास घेतो तो आणि श्वास सोडतो तो मी. तर हा श्वास घेतो तो जो आहे तिकडे ऊर्ध्वगामी आपण व्हायला पाहिजे. आपल्या ज्या शरीराची षटचक्र सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये हे जे त्रिकूट सांगितलेलं आहे त्यानंतर आज्ञाचक्र सांगितलं आहे सहस्र चक्र सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी ते 17वीचं पान आहे ते 17वीचं पान प्यायल्यानंतर कुंडलिनी जागृत होते आणि मग संपूर्ण शरीरामध्ये एक चेतना निर्माण होते. मी आत्मा आहे मी परब्रह्म आहे मी शरीर नाही ही भावना निर्माण होते. हा जो अनुभव अनेक वाङ्मयामधनं परमार्थ वाङ्मयातनं वर्णन केलेला आहे तो सगळा ऊर्ध्वगामी अनुभव आहे. ऊर्ध्व म्हणजे वरच्या बाजूला जाणारा आणि अधोगामी म्हणजे काय आहे की आपलं सगळे विषय ते खालच्या बाजूला आपल्या विषय सगळे उदरभरण म्हणा किंवा इतर गोष्टी सगळ्या ज्या म्हणल्या त्या. तर या सगळ्या अधोगामी होण्याच्या ऐवजी ऊर्ध्वगामी होणे आणखीन ऊर्ध्वगामी होऊन आपण या सगळ्यातनं बाहेर पडणे. सोहम आणि हंस हा जो आहे तो सोहम आणि सुधीरने छान सांगितलं ते की त्याच्यातला व्यंजन भाग तो गेला आणि तो केवळ परब्रह्म राहिला म्हणजे तिथं साक्षी तो भाव पण राहिला नाही. सोहम परता मिळ रे तो आनंद सुखे डोल रे अशा प्रकारचा अनुभव आणि हे दोन्ही सोडून उरलेले शुद्ध प्रणव निखिल प्रभा अविरळ अशा परमात्म्याच्या शेषात एक साक्षी पर भावही स्मरणात न आणता राहणे यास आरूढ पंथ अवधूत मार्ग जीवनमुक्ती म्हणतात. म्हणजे हे सगळं झाल्यानंतर ती सहजावस्था भोगणारा पण मी नाही आहे सहजावस्था पाहणारा पण मी नाही आहे. हा एकमेव जो काय साक्षीपर भाव सुद्धा स्मरणात आणता आपण तिथे विरघळून जाणे सब्लिमेशन त्या ठिकाणी मी उरणेच नाही तिथं माझा म्हणजे भाव राहिला नाही नामस्मरण राहिला नाही. काल जसं त्या यांनी आमच्या त्या विष्णू महाराजांनी सांगितलं रात्री की ते
पहाटे त्यांच्या शरीरातनं नामस्मरण चालू असायचं तामणकरांच्या. तर तसं आपोआपच आपल्या देहालाच ते वळण लागलं पाहिजे. आपल्या देहातला देही भावच नाहीसा झाला पाहिजे. अशा प्रकारची जी जीवनमुक्ती, जी सहजावस्था, त्याचं इतक्या सुंदरपणे त्यांनी वर्णन पंतांनी या पत्रात केलं आणि ते इतक्या सहजपणे अवधूतनी वर्णन केलं. ते सगळ्यांना त्या दोघांनाही मी आभार त्यांचे अत्यंत कृतज्ञ आहे त्याबद्दल आणि धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद अप्पा. आता मी अभिजित दादांना विनंती करतो की त्यांनी या पत्रावर मार्गदर्शन करावं. सुरेख सुरेख सकाळ अच्छी आहे. चारी पंत महाराजांनी या पत्राचा उलगडा फार छान केलाय. सुंदर म्हणजे अवधूत, आबा, सुधीर आणि आता अप्पा. I think this today's recording will be a precious, very precious recording. आणि अप्पाने जे सांगितलं आता खूप सुंदर सांगितलं. This is a very study material for all of us. We will retain this. आपण हे रेकॉर्डिंग जे आहे हे लिहू आणि शक्य झालं तर अप्पाने जे सांगितलं त्याचं आपण टाईप करून घेतलेलं तर फार बरं होईल. आपण हा उपक्रम नक्की करू. खूप सुंदर, खूप छान लर्निंग झाले आज. एक्सलंट. अवधूतने पण खूप छान सांगितलं. खूप मोठं लेटर होतं. 2 लेटर्स एकत्र केले असं अप्पा मला आपण म्हणजे सगळे मार्ग 2 लेटर्स आपण एकत्र करून परत एकदा अभ्यास करण्यासारखं आहे आपल्या सगळ्यांना. पण आज खूप छान लर्निंग झाली. खूप बरं वाटलं की आज इथं बोधपीठात हजर आहे आणि खूप छान ऐकायला मिळालं. थँक्यू. धन्यवाद अभिजित दादा. आता मी लता त्यांना विनंती करतो की त्यांनी या पत्रावर मार्गदर्शन करावं. मार्गदर्शन काही करत नाही पण सगळ्यांना आशीर्वाद देते. सुरुवातीला अवधूत जाधव अगदी परिपूर्ण असं सादरीकरण झालं. पत्र पहिलं वाचत त्यांनी स्पष्टीकरण दिलं. अतिशय सुरेख मार्गदर्शन सादरीकरण. आधीची 2 पत्र त्यांनी रामभाऊ बेडकेळकरांना लिहिलेली ती त्याचं सुद्धा सादरीकरण चांगलं केलं होतं आणि आताही अनेक संदर्भ देऊन त्यांनी सादरीकरण छान केलं. आज सुरुवातीला मुख्य म्हणजे 4 जणांनी बबन, आबा, सुधीर आणि विश्वनाथ सगळ्यांनी सुरेल भजन सेवा केली. खूप सुरेख पद निवडली होती. भजन सेवा ही चांगली झाली. नंतर या पत्राविषयी मार्गदर्शन आबा, सुधीर आणि आप्पा यांनी केलं आणि जसा अभिजित म्हणाला त्यालाच मी हाताला हात मिळवते आणि सांगते की खरोखरच रेकॉर्डिंग ठेवा आणि फार सुरेख मार्गदर्शन आप्पांनी केलं. सुधीरनी पण केलं. निरालंब उपनिषदाविषयी त्यांनी थोडं सांगितलं असतं तर मला जास्त बरं वाटलं असतं. पण म्हणून सहजावस्थेत आपण कसं राहावं याविषयीचं हे मार्गदर्शन आप्पांनी अतिशय सुरेख सांगितलं. असंच सगळ्यांच्याकडून नेहमी मार्गदर्शन उत्कृष्ट व्हावं, सादरीकरण पण चांगलं व्हावं. श्री गुरुदेव दत्त. जास्त बोलत नाही. धन्यवाद आत्या. या पत्राच्या संदर्भात एक सुरेख पदही आहे. अभिजित दादा एक 5 मिनिटं मी बबन दादाला विनंती करतो त्यांनी हे पद म्हणावं. सुरुवातीला घ्यायचं राहिलं. बबन दादा. श्री गुरु श्री गुरुदेव दत्त. पद क्रमांक आहे 23-23. सहजची येणे सहजची जाणे, सहजची येणे सहजची जाणे, काय तुला भजने दत्ता, काय तुला भजने दत्ता,
काय तुला भजने प्रारब्धास्तव दुःख भोगणे प्रारब्धास्तव दुःख भोगणे काय तुला स्मरणे दत्ता काय तुला स्मरणे दत्ता सहजची येणे सहजची जाणे सहजची येणे सहजची जाणे काय तुला भजने दत्ता काय तुला भजने दत्ता काय तुला भजने समर्थ म्हणून भजो जाता समर्थ म्हणून भजो जाता व्यर्थ आम्ही मरणे दत्ता व्यर्थ आम्ही मरणे दत्ता सहजची येणे सहजची जाणे सहजची येणे सहजची जाणे काय तुला भजने दत्ता काय तुला भजने दत्ता काय तुला भजने दत्तावधूत सदा निराशी दत्तावधूत सदा निराशी नित्य प्रेम पारणे दत्ता नित्य प्रेम पारणे दत्ता सहजची येणे सहजची जाणे सहजची येणे सहजची जाणे काय तुला भजने दत्ता काय तुला भजने दत्ता काय तुला भजने दत्ता श्री गुरुदेव दत्त महाराजांना तोच होऊन राहणे असं सांगायचं आहे दत्त खूप छान बबन दादा, धन्यवाद. खूप छान भजन सेवा सादर केलीत. आजचा आपल्या पत्रवाचनाचं विवेचन, मार्गदर्शन आणि भावार्थही श्रींच्या इच्छेने संपन्न झाला आहे. मी आता अभिजित दादांना विनंती करतो की आपलं जे शिबिर आहे पुढच्या आठवड्यात त्याबद्दल आपण चर्चा करावी आणि बरेच मंडळी आहेत आज त्यांना मार्गदर्शन होईल. येस आपलं शिबिराचं पण मी सुधीर आणि लता त्याला विनंती करतो की आपण जो अभ्यासक्रम ठरवलेला आहे त्यासाठी प्रेझेंटेशन कसं असावं असं थोडंसं गाईड केलं तर अभ्यास सुरू आहे सगळ्यांचा ज्या लोकांनी घेतलेला आहे त्यांचा पण थोडं गाईड केलं तर बरं पडेल. त्या दृष्टीने थोडं प्रेझेंटेशनची तयारी करता येईल. लतात्या आणि सुधीर आणि अप्पा. सुधीर अनम्यूट करून घ्या. आत्या अनम्यूट कर. कसा करूया अभ्यास हा प्रेझेंटेशन कसं असावं साधारणतः वेळ काय असेल? अप्पा आहे आपल्याला स्क्रीन शेअर करता येईल आपल्या शेड्यूलची? मला सांगितलं होतं का काही? हो अभ्यास कसा करायचा कसा प्रेझेंट करायचा अभ्यास नाही कारण बाहेर गेले होते मी जरा. हो हो शिबिरामध्ये आपले जे विषय मांडलेले आहेत तर त्याचा अभ्यास कसा करूया म्हणजे कसा प्रेझेंट करूया?
किती वेळ असेल प्रत्येक अभ्यासकाला? असं सांगता येणार नाही किती वेळ असेल ते. माझ्या याच्याप्रमाणे तर असं होतं की मूक नाग बेकू हे ध्रुवपद आणि नंतर त्याचे 4 चरण असे. तर ते आधी आपण म्हणू सगळेजण आणि त्यानंतर जे प्रत्येक चरण आहे म्हणजे पहिलं ध्रुपद आहे मूक नाग बेकू जनारळू जाणागिर बेकू. तर त्याविषयी जय जय बाल मुकुंदा, जय जय बाल मुकुंदा, जय जय बाल मुकुंदा. ओ वाळू आरती कैवल्य पद दाता, ओ वाळू आरती कैवल्य पद दाता. जय जय बाल मुकुंदा, जय जय बाल मुकुंदा. आदि मध्यांतरहिता स्वयंभू निराकारा, अखंड अद्वैता परिपूर्ण निर्विकारा. सहज स्फूर्ती मात्रे उद्भव चराचरा, सहज स्फूर्ती मात्रे उद्भव चराचरा. माया चालक तुझी मायाकार विदुरा. जय जय बाल मुकुंदा, जय जय बाल मुकुंदा. ओ वाळू आरती कैवल्य पद दाता. जय जय बाल मुकुंदा, जय जय बाल मुकुंदा. जीव शिव जग रूपे नांदसी एकला, जीव शिव जग रूपे नांदसी एकला. प्रेमार्थ देव भक्त सहज भेद दाविला, प्रेमार्थ देव भक्त सहज भेद दाविला. अतर्क्य शक्ती तुझी विश्व खेळ प्रगटला, अतर्क्य शक्ती तुझी विश्व खेळ प्रगटला. वेदाही अंत न कळे धन्य पार लीला. जय जय बाल मुकुंदा, मोठं दिसतंय बघ, जय बाल मुकुंदा. ते दिसतंय बघ, घोडा दिसतोय बघ, घोडा. जय बघ जय बघ, बाल मुकुंदा. ओ वाळू आरती कैवल्य पद दाता. जय जय बाल मुकुंदा, जय जय बाल मुकुंदा. तव रूप पाहू जाता पाते पण हरपले, तव रूप पाहू जाता पाते पण हरपले.
ध्यानासी नसे ठाव मी तुपन मावळले. ध्यानासी नसे ठाव मी तुपन मावळ. आरती केवी करू भानची उडाले. आरती केवी करू भानची उडाले. अभेद चल दत्त पद संचले. अभेद चल दत्त पद संचले. जय जय बाला जय जय बाल मुकुंदा. जय जय बाल मुकुंदा. जय बाला वदूता वाळू आरती कैवल्य पद दाता. जय जय बाला मुकुंदा. जय जय बाल मुकुंदा. जय जय बाल मुकुंदा. जय जय बाल मुकुंदा. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद आबा, खूप छान आरती सेवा सादर केलीत. आजचा आपला पत्रवाचनाचा कार्यक्रम श्रींच्या इच्छेने संपन्न झाला आहे. आपण उद्या पुन्हा दुसऱ्या पत्रांचं वाचन करण्यासाठी भेटूया. श्री गुरुदेव दत्त. जय दत्त गुरु. जय दत्त गुरु. जय जय दत्त. जय दत्त गुरु. जय दत्त. जय सद्गुरु. जय दत्त गुरु. जय दत्त गुरु. जय दत्त गुरु. अवधूत अवधूत. अवधूत. अवधूत अवधूत. ओम भूर्भुवस्सुवः. ओम तत्सवितुर्वरेण्यं काय म्हणताय? आले तुझ्याशी बोल. धीमहि. ओम नमः शिवाय. काय म्हणताय अभिजित? ऐकलं नाही आलं. आले रक्ताडे सर. अच्छा अच्छा, आलेत का रक्ताडे सर? हा, आपला